नीट 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पाटोदा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाटोदा येथे भव्य सत्कार करण्यात आला। गणेश कवडे यांच्या पुढाकारातून आणि मराठी पत्रकार परिषद पाटोदा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला। यावेळी पांडुरंग संदीपान वाळेकर 626 गुण, प्रणव नितीन बामदळे 575 गुण आणि मोनिका लक्ष्मण भाकरे 527 गुण यांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मिळवलेल्या यशाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत इतर विद्यार्थ्यांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असं आवाहन केलंय। कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते गुलाबराव घुमरे, दीपक दादा घुमरे, आनंद जाधव, शेख इम्रान नूर, श्याम हुले, जुनेद शेख, मराठी पत्रकार परिषद तालुका अध्यक्ष अजय जोशी, पत्रकार सतीश गर्जे, हमीद पठाण, जावेद शेख तसेच विद्यार्थ्यांचे पालक लक्ष्मण भाकरे, नितीन बामदळे, रमेश जाधव, संदीपान वाळेकर, विठ्ठल नाईकवाडे, मामा, सरफराज सय्यद गुड्डू, रियाज सिद्दीकी, बबलू घुमरे, बाबू शेख यांच्यासह पत्रकार, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाटोदा शहरातील भूमिपुत्रांनी किंवा ह्या भूमिपुत्रातील मुलांनी जो गौरव आपला मिळवलेला आहे, नेटची परीक्षा जे आपल्याला येणाऱ्या काळात MBBS डॉक्टर किंवा MD किंवा अजून त्याच्यातून वरचे डॉक्टर जे होणारे आहेत, ह्या विद्यार्थ्यांचा सत्कार आपल्याला करणं महत्त्वाचं आहे। कारण ह्या विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यानंतर या तालुक्यामध्ये एक मेसेज असा गेला पाहिजे की हे विद्यार्थी आज डॉक्टर झाले तर उद्या येणारी पिढी जी 10वी 11वी 12वीची आहे की असाच माझा सत्कार या पाटोदा तालुक्यात झाले पाहिजेत, म्हणून हे सत्कार करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला। विद्यार्थ्यांनी खूप मोठी तयारी केली असेल आणि त्याचा आत्मविश्वास असेल तर विद्यार्थी यश मिळवतोच। त्यांची तयारी होतीच, त्यांनी मार्क घेतलेच ना तेवढे, जरी परीक्षेमध्ये काही खालीवर झालं तरी। आता जरी हा विषय असला गणेशराव, तरी विद्यार्थी हे जिद्दी आहेत, कारण त्यांना परिस्थितीने बनवलेलं आहे। ज्या विद्यार्थ्याला परिस्थिती जाणीव असते, आपल्या आईवडिलांची जाणीव असते किंवा वाळेकर आहेत त्यांचा मुलगा आहे, परिस्थिती त्याला माहिती आहे, आपल्या वडिलांची परिस्थिती काय आहे, नितीनची परिस्थिती काय आहे त्यांच्या मुलाला माहिती आहे, प्रणवला। आणि हे परिस्थिती ज्या मुलांना परिस्थिती जाणीव आहे ते मुलं घडतात, संघर्ष करतात। मला खूप अभिमान आहे माझ्या आईवडिलांचा की मला आज त्यांनी इथपर्यंत शिकवलं। कधीच मला त्यांनी असं जाणवून दिलं नाही की मी एक मुलगी आहे किंवा तुला मी एवढं शिकवलं, हे केलं, कधीच मला असं जाणवलं नाही किंवा कोणत्याच गोष्टीमध्ये मला कमी भासली नाही आहे। त्यामुळे माझी सर्वांना हीच विनंती आहे, मुलगी असो किंवा मुलगा, शिक्षण हे आज काळाची गरज आहे। आज नीटचा पेपर फुटला म्हणून 21-22 दिवस झाला आंदोलन चालू आहे, पण त्या नीटच्या पेपर फुटलेल्या परीक्षेचा डबल विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चांगले गुण मिळवले, त्याच्याबद्दल त्यांचा आधी हार्दिक अभिनंदन। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पेपर फुटणं, त्याच्या आधीचे पेपर फुटणं, डॉक्टर होणं हे चालू आहे। सरकार आपण विरोध करणं, सरकारने ते हे करणं हे पहिल्यापासून चालू आहे, चालू राहील आणि चालू राहणार आहे। आता जसं दीदीने भीती वाटली दीदीला की माझ्या 2 बहिणी त्यांचा पण पेपर फुटला तर ते खरे, ह्याची जिम्मेदारी कुणीच घेऊ शकत नाही। सरकार नाही, ना विरोधी पक्ष नेता नाही, ना पत्रकार नाही, ना समाज। ह्याची जिम्मेदारी कुणी न घेतली तरी आपण चांगला अभ्यास करून चांगले मार्क हे नीतिकांनी पण मिळवले, हे महत्त्वाचं आहे। ह्याचा विचार तुम्ही करा। 1 वर्ष अभ्यास करून 1.5 महिन्यात अभ्यास करायचा आहे, ते 1 वर्षाचा, ते 1 वर्ष वाया गेलं। 1.5 महिन्यात अभ्यास करून एवढे मार्क मिळवले, सोपं नाही। ज्या दिवशी पेपर फुटला हे कळलं, परीक्षा रद्द झाली, त्या दिवशी चांगल्या घरातले अनेक विद्यार्थी रडत होते। कशासाठी? की आपण इतके वर्षभर मेहनत घेतली, ती मेहनत वाया गेली, ती पूर्ण मेहनत पाण्यात गेली। आणि आम्ही खात्री देतो की कोणताही सरकार असू, कोणताही पक्ष असू, कुणीही असू, आम्ही आमच्या लेखणीतून आवाज उठवण्याचा 100% प्रयत्न करू।